जिल्ह्याच्या चौफेर प्रगती आणि सर्वांगीण सामाजिक विकासासाठी आपले महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे। आज महाराष्ट्र दिनी पुन्हा एकदा राज्याच्या प्रगतीचा, भरीव विकास आणि कल्याणकारी योजनांचा संकल्प आपण करत आहोत, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे। महाराष्ट्र राज्याच्या 66व्या स्थापन दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजवंदन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झालंय। यावेळी खासदार नरेश मस्के, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील इतर अधिकारी, कर्मचारी, पोलीस विभागाचे अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते। तो उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्राच्या निर्मितीला 66 वर्ष पूर्ण झाली आहे। राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देण्यात आल्या आहेत। तर पहलगाममधल्या अतिरेक्यांनी निरपराध पर्यटकांना गोळ्या घातल्या, याचा बदला मोदीजी आणि आपले शूरवीर सैनिक घेतीलच। त्या कामात मराठी पाऊल देखील पुढे असेल असं मी खात्रीने सांगतो। शिंदे म्हणाले, काश्मीरमधले 370 कलम हटवणे असो, माझ्या बहिणींना सत्तेत वाटा देणारे नारी शक्ती वंदन असो किंवा वक्फ बोर्ड सुधारणा कायदा असो, मोदीजींनी धाडसी निर्णय घेतले आहे। आता कास्ट सेन्सचा निर्णय झालाय। आम्ही मोदी सरकारचं मुक्त कंठान अभिनंदन करतोय, आभार मानतोय। या निर्णयामुळे वंचित शोषित समाज घटकांना न्याय मिळेल, सोबतच सामाजिक न्यायाचं महाद्वार उघडेल याची मला खात्री असल्याचं एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी म्हटलं आहे। तर देशात आज महाराष्ट्र अनेक आघाड्यांवर नंबर 1 आहे। महाराष्ट्रानं आर्थिक, सामाजिक, औद्योगिक क्षेत्रात मुसंडी मारली आहे। देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे। महाराष्ट्राच्या विकासातच मुंबईचं मोठं योगदान आहे। पण मुंबई म्हणजे केवळ मुंबई नाही, तर मुंबईपासून ठाणे आणि पुढे रायगडपर्यंत सगळं महानगर क्षेत्र सुद्धा यामध्ये येतं। तर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मला यापूर्वीच्या काळात ठाण्यासाठी भरीव काम करण्याची मोठी संधी मिळाली असल्याचं देखील या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। या दोघांना देखील प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे। ही मोठ्या इंडस्ट्रीज आहेत आणि माझ्या इंडस्ट्रीला त्यांना ब्रँडिंग करणं, त्यांचं शोकेसिंग करणं आणि त्यामुळे मुंबईला खरं आणि हे मुंबईमध्ये होतंय म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की एवढा मोठा पहिल्यांदा कार्यक्रम होतोय आणि त्यासाठी मुंबईची निवड केली। आता मुंबईत होणारे प्रकल्प, झालेले प्रकल्प याचं शोकेसिंग होईल, मार्केटिंग होईल आणि मुंबईला देखील जागतिक नकाशावर एक्सपोजर मिळेल। आणि मुंबई आहे, जगाच्या नकाशावर मुंबईचं महत्त्व आहेच, परंतु अशा या कार्यक्रमामुळे ते वृद्धिंगत होईल। कारण मोदीजींनी यापूर्वी देखील मुंबईला ग्लोबल फिनटेक हब करू, मुंबई हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे, त्याचबरोबर मुंबई हे पॉवर हाऊस होईल, अशा प्रकारचं जे काही भाष्य केलंय त्याची ही सुरुवात आहे। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर या इंडस्ट्रीना देखील एक मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल। धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा सर्व पत्रकारांना, ठाणेकरांना, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला 1 मे महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि कामगार दिनाच्या देखील शुभेच्छा। चला कामगारांना